बेहदची परम महाशांती. बापूजींच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. तत्वातून परमतत्वातील प्रवास, आयु आणि वायूचा संबंध, सायन्सचे लिमिटेशन्स, धर्तीवरील परिवर्तन या सिरीजमधला भाग 5 आज आपण ऐकणार आहोत, ज्याचे शीर्षक आहे की फरिश्त्यांच्या दुनियेमध्ये सर्व जात धर्म याच्या पलीकडील दुनिया आहे. व्हिडिओची सुरुवात करताना अनंतभाई बापूजींना परम महाशांती म्हणत त्यांचे स्वागत करतात आणि ते पुढे बापूजींना म्हणतात की बापूजी, हे तर प्रत्येक मनुष्य करतो की जर आपण हिंदू धर्मामध्ये जन्म घेतलेला असेल तर हिंदूंच्या सर्व चालीरीती आपण मानतो आणि पाळतो. आमचा त्याला विरोध देखील नाही, पण आमचे म्हणणे हे आहे की वास्तव काय आहे हे तुम्ही जाणून घेतले पाहिजे. याचे उत्तर तुम्हीच आम्हाला द्यावे बापूजी. यावर बापूजी म्हणतात की पहा, वास्तव असे आहे की ही जाती धर्मातील भांडणं केवळ या स्थूल धर्तीवर आहेत आणि सूक्ष्म दुनियेमध्ये असे अनंत खरब आत्मे आहेत ना. बापूजी पुढे म्हणतात की वरील फरिश्त्यांची दुनिया सर्व धर्म, नात, जात यांच्या पलीकडील आहे. हे फरिश्ते या स्थूल दुनियेला कंटाळून गेलेत. फरिश्तारूप पतित झाल्यानंतर ते या दुनियेमध्ये येतात. धर्तीवरील कृमी कीटकांमध्ये पण आत्मा विद्यमान आहे. हे सर्व आत्मे आता शांती आणि सुखाची इच्छा करत आहेत. सर्व आत्मे आता या स्थूल दुनियेला कंटाळून गेले आहेत. ते सर्व आता परमात्म्याला आठवत आहेत. ते परमात्म्याला आळवत आहेत की तुम्ही या आणि आम्हाला वाचवा. हे सर्व आत्मे परमात्म्याकडे मुक्ती मागत आहेत. ही मुक्ती आणि जीवनमुक्ती देण्यासाठीच तर ऑलमायटी ऑथॉरिटी आले आहेत ना. यावर शंका काढत अनंतभाई विचारतात की बापूजी, जर कर्माची थिअरी विचारात घेतली तर कोणत्याही धर्मातील व्यक्तीला त्याचे कर्मबंधन भोगून संपवावे लागेल. आता कोणत्याही आत्म्याला कर्मभोग भोगताना भोग म्हणजेच आनंद तर होणार नाही, उलट त्याच्या सत्वगुणाचा कस लागेल आणि जर तो आत्मा कमकुवत निघाला तर त्याचे पतन किंवा निगेटिव्ह होणे निश्चित असते. अशा निगेटिव्ह आत्म्यामध्ये आता शक्ती शिल्लक राहत नाही आणि आत्मा सत्व रजोगुण सोडून आता तमोगुणी होतो. असे आत्मे नंतर ओरडत ओरडत आपल्या इष्टदेवाला आळवत मुक्ती मागू लागतात. पण मायावी जगतातील मायेमध्ये अडकलेला आत्मा असतो तो अल्पकाळासाठीच सुखी असतो, क्षणिक सुखी असतो, कारण की तो मायेमध्ये अडकलेला असतो ना. आणि शेवटी वास्तव एक ना एक दिवस सर्वांच्या समोर येणारच आहे. यावर बापूजी शंकेचं निरसन करताना म्हणतात की वास्तवात आतून सर्वजण दुःखीच असतात. मनुष्य असो किंवा भूत प्रेत पिशाच्च असो, कुणीतरी या पृथ्वीवर सुखी आहे का? थोडक्यात सर्वच आत्मे या मृत्यूलोकामध्ये दुःखी आहेत. म्हणूनच तर ते मुक्ती मागत आहेत ना. आणि मुक्तीदाता तर या पृथ्वीवर अवतरित झालेले आहेत. ते आले आहेत, मुक्ती देणार आहेत आणि सर्व काही योग्यच करणार आहेत. अनंतभाई पुढे म्हणतात की बापूजी, जोपर्यंत मनुष्य किंवा सूक्ष्म आत्मा अज्ञानी असतो तोपर्यंत तो खूप मजा मस्ती करतो. पण जेव्हा त्याला ज्ञान होते की आपल्या दुःखाला स्वतःचेच कर्मबंधन जबाबदार असते, तेव्हा त्याला हे शरीर आणि शरीर संबंधित नाती आणि वस्तू यांच्यापासून वैराग्य येते आणि तो मुक्तीची आकांक्षा करतो. बापूजी म्हणतात की आत्म्याला ज्ञान असत नाही तेव्हा तो मायेच्या सहाय्याने सुखी होण्याचा प्रयत्न करतो. तो देह आणि देहासंबंधित नाती आणि वस्तूंमधून आनंद प्राप्त करून घ्यायचा प्रयत्न करतो. या सर्वांमधून केवळ क्षणिक सुख आणि कालांतराने दुःख प्राप्त करतो. आता पुढील प्रश्न अनंतभाई विचारतात की बापूजी, काय परमतत्व ही केवळ एक अनुभवायचीच गोष्ट आहे का? बापूजी उत्तर देतात की नाही बरं, परमतत्व हे एक परम वास्तव आहे. ही परमतत्वांची दुनिया परमतत्वांमधूनच अनुभवली जाऊ शकते. जसे आपण मनुष्य 5 तत्वातील शरीरातील डोळ्यांनी 3 तत्वातील भूत प्रेत पिशाच यांना पाहू शकत नाही ना, किंवा वरच्या लोकातील देवी देवता गंधर्व यक्ष किन्नर फरिश्ता यांना पण आपण पाहू शकत नाही. मनुष्य शरीरात राहून आपण केवळ कल्पनाच करू शकतो ना. या सर्वांचे ज्ञान झाल्यावर आपण केवळ त्याची कल्पनाच करू शकतो. या म्हणण्याला दुजोरा देत अनंतभाई पुढील प्रश्न बापूजींना विचारतात की जसे हवेला आपण केवळ अनुभवू शकतो, अगदी त्याच पद्धतीने या सर्वांना आपण कल्पनेने जाणून घेतले पाहिजे, बरोबर ना? बापूजी म्हणतात
की या स्थूल दुनियेत परमतत्व कशी काय अनुभवता येतील। जसे अग्नितत्वाने जाळले असता आपल्याला दाह होतो, पण परम अग्नितत्व सुख देणारे आहे। म्हणूनच बापूजी म्हणतात की परमतत्व आपण या धर्तीवर अनुभवणे केवळ अशक्यप्रायच आहे, कारण तत्वांच्या दुनियेत परमतत्व राहू शकत नाहीत। जसे परमतत्वांच्या दुनियेत तत्व राहू शकत नाहीत, असे दुःखाच्या दुनियेत देखील सुख राहत नाही। तसंच परमसुखाच्या दुनियेमध्ये देखील दुःख राहत नाही। जसे वैकुंठामध्ये विष्णुपुरीमध्ये दुःख हे होतच नाही, कारण की ती परमतत्वांची दुनिया आहे आणि तिथे तत्वांच्या दुनियेतील काहीच असत नाही। अनंतभाई पुढे म्हणतात की बापूजी, मी समजतोय, पण तिथे सुख होते ही देखील एक कल्पनाच नाहीये का? पण आपल्या शास्त्रांमध्ये जे देवता आणि दानव यांच्यामधील युद्ध सांगितलंय तेही एक प्रकारे दुःखाचेच प्रतीक आहे ना बापूजी, कारण त्या युद्धाचा परिणाम दरवेळेला काही सुखावह असत नव्हता, कारण या युद्धामध्ये शस्त्र वापरून मारकाट पण होतच असेल ना, आणि हे युद्ध थांबवायला दरवेळेला त्रिदेवांना मध्यस्थी पण करावी लागत असेल, आणि जो शक्तिमान असेल तोच जिंकून राजा होत असेल। वरच्या लोकातील इंद्र, देव, दानव सगळ्यांची हीच परिस्थिती होती ना बापूजी। बापूजी म्हणतात की हे समजून घेण्यासाठी सगळ्यात आधी देवता आणि दानव यांची अवस्था आपल्याला समजून घ्यावी लागेल। शंकर महादेव हिमालयामध्ये राहत होते, ब्रह्मदेव ब्रह्मापुरीमध्ये राहत होते। हे दोघेही तपस्येला प्रसन्न होऊन वरदान देत असत। त्यातील शंकर हे साकार अवतार कैलास पर्वतावर म्हणजेच मृत्यूलोकामध्ये राहायचे ना, पण त्यांच्यापाशी योगशक्ती असल्यानेच ते थोड्याच प्रमाणात तत्व परिवर्तन करू शकायचे आणि असुरांना वरदान द्यायचे। ते ज्यांना वरदान द्यायचे ते देवता असुर कुठे राहायचे? ते देवता इंद्रलोकामध्ये राहायचे ना। तिथे आकाश, वायू आणि अग्नितत्व या तिन्ही तत्वांची दुनिया होती आणि त्याच्याखाली 5 तत्वांच्या दुनियेमध्ये असुर राहायचे। इथे तत्वांमध्ये जडपणा असायचा, जिथे असुर राहायचे तिथे तत्वांमध्ये जडपणा असायचा। असुर 5 तत्वातील भारी किंवा जड वायुमंडळात राहायचे। एकूण देव असोत किंवा दानव असोत ते सर्व तत्वांमधील जड वायुमंडळामध्ये राहायचे, पण ते काही परमतत्वांमधील दुनियेत राहत नव्हते। जे देवता परमतत्वातील वायुमंडळात राहतात, जसे विष्णुपुरी आणि शिवपुरीमध्ये असुर जाऊच शकत नाहीत आणि तिथे दुःख सुद्धा होत नाही। यावर अनंतभाई म्हणतात की ही गोष्ट तुमची योग्यच आहे बापूजी, पण आपण पाहिले तर देवता सुद्धा अमर नाहीत, म्हणूनच तर विष्णुदेवांना मोहिनी रूपाने देवतांना अमृत पाजावे लागले ना। सात्विक राजसिक देवतांना विजयी करण्यासाठीच, अमरत्व देण्यासाठीच तर विष्णुदेवांना हे सारे कष्ट घ्यावे लागले ना। बापूजी म्हणतात की जरूर विष्णुदेवांनी एवढ्या कष्टाने देवतांना अमृत मिळवून दिले, पण विचार करण्याचा मुद्दा असा आहे की यानंतर देवता अमर झाले का? कारण प्रत्येक आत्म्याची एक ठराविक आयु असते। देवतांचे आयुष्य किती असते? देवतांची आयु ब्रह्मदेवांचा 1 दिवस रात्र म्हणजेच 8 अरब 64 करोड वर्षे एवढी असते। एवढीच आयु देवता लोक किंवा स्वर्ग लोकाची पण असते। ही 8 अरब 64 करोड वर्ष संपल्यानंतर देवता आणि देवता लोक देखील संपून जायचे आणि जे चांगले देवता असायचे ते आधीच वरील महरलोक जनलोकामध्ये निघून जायचे, म्हणूनच तर ते वाचायचे ना। आणि इतर कमी पावर असणारे देवी देवता नष्ट होऊन जायचे आणि देवता लोक पण नष्ट होऊन जायचा। आता आपल्या धरतीची आयु किती आहे? या सर्व लोकांची अगदी ब्रह्मापुरी पर्यंतच्या लोकांची आयु निश्चित आहे आणि या भूलोक, भुवरलोक, स्वर्गलोक, जनलोक, तपलोक, सत्यलोक, ब्रह्मलोक पर्यंतचे लोक प्रलयातील विनाश झेलत असतात। म्हणजेच तत्वांनुसार आत्म्याची आयु ठरलेली असते ना। वरील लेयर म्हणजेच लोक असतात। वरच्या लोकात जावे तशी तत्व शुद्ध आणि हलकी होत जातात आणि ब्रह्मापुरीपर्यंत 3 तत्व आणि त्याच्यावरती विष्णुपुरीपासून परमतत्व आहेत। या परमतत्वांच्या दुनियेत जाण्यायोग्य कोण आहेत? या 5 तत्वातील 3 तत्वातील आत्म्याला परमतत्वांमधील लोकांमध्ये कसे जाता येईल? त्यासाठी पुरुषार्थ करून आत्म्याला परमतत्वांचे बनावे लागेल। त्याला आपले शरीर परमतत्वांचे बनवावे लागेल। या सर्व अतिगुह्य गोष्टी आहेत। या गोष्टी समजून घेण्यासाठी भारतीय शास्त्र पुराणांचा सुद्धा अतिसूक्ष्म अभ्यास गरजेचा आहे।
हे सर्व शिकवणारा गुरु आणि शिकणारा शिष्य अतीव पुरुषार्थी पाहिजेत आणि शिकवणे आणि शिकण्याची तयारी देखील पाहिजे. आता परमशांती म्हणत बापूजी आणि अनंतभाई या व्हिडिओची सांगता करतात. श्रोते हो, हा व्हिडिओ आपल्याला नक्कीच आवडला असेल. या व्हिडिओला आपण भरपूर लाईक करा, भरपूर शेअर करा, छान छान कमेंट्स आणि सूचक असे कमेंट्स या व्हिडिओखाली करा. तसेच बापूजींच्या मराठी आणि हिंदी यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. बेहदच्या बेहदची परम 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 महाशांती होत आहे. Join us daily for our morning live meditation, Monday to Saturday, 5:30 to 6:30 a.m. Join us daily for live meditation, 10 p.m. to 11 p.m. on YouTube Live. Subscribe now. Website www.paramshanti.org. Email us anant@paramshanti.org. Like, share, subscribe. Join today. बेहद की परम शांति सो